आता कोणती साधी गाडी घेतल्यावर सुद्धा कीर्तनाला आलो असतो ना, पण लोक म्हणले एवढे पैसे घ्यायलेत काय हुरावर न्यायचे काय, चांगल्या गाड्या घ्या. घेतल्या महाराज. दुसरीकडे 2 ठिकाणी महाराज बुकिंग केली गाड्याची, 700 मिळेना. आणि अचानक परभणीला म्हणले हाय गाडी, पेमेंट म्हणलं सगळे नगदी. एवढे पैसे खर्चच नाही ना मला. पोरीचं लग्न नाही, पोराचं शिक्षण नाही, बायको रुसत नाही, आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला देत नाही, कोणाला देत नाही महाराज. पैसा कसा मोडून जीवाला येते रडू. शेतकरी किती शहाणा, एकदम नांगराच्या जुडाला म्हातारे बैल लावते आणि पुढे जोरात वाढण्याकरता गोरे लावते. म्हणून मी म्हणत असतो, गोऱ्यानं वेग वाढतंय पण मार्ग म्हाताऱ्यानं दाखवावा. दाखवावंच लागतंय. काही माणसं म्हणतील आम्हाला म्हातारी नको, बिघडताल, चुकताल. मग मार्गदर्शन करण्याकरता योगायोगानं त्याप्रमाणे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. आणि मग महाराज जर कर्म चुकत नसल तर कशाला पुण्यतिथ्या, कशाला अन्नदान, कशाला महाराज, कशाला खर्च. माणूस गेलं ना इथं दुसऱ्याला जीव घालून काय उपयोग आहे. पण लक्षात ठेवा, अन्नदानासारखा यज्ञ नाही, अन्नदानासारखा यज्ञ नाही, आणि यज्ञासारखी मनोकामना पूर्ण करणारं साधन नाही. यज्ञ केला तुम्ही, यज्ञात भोवती पर्जन्य, पर्जन्य वेळेवर पडलं की पीक भरपूर येणार, सुजलाम सुफलाम. नाही तर मग अवकाळी. अगोदर तर येत नाही ना, आल्यावर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. मग तसं रामराव पाटलानं आपल्या वडिलाकरता, गणेशरावाकरता अन्नदान केलं. हे अन्नदानाचं आणि आपण केलेल्या नामचिंतनाचं पुण्य गणेशरावाला प्राप्त होतं आणि त्यांना सद्गती मिळते. म्हणून महाराज ते गेले आणि आम्ही इथं पुण्य केलेलं त्यांना कसं मिळेल. मोबाईल आहेत ना सगळ्याकडं. आता तर भिकाऱ्याजवळही मोबाईल आहे. माझा मोबाईल जरा पोरा सोरानं, दादा एवढ्या गाडीत फिरायला एवढं चुटका घेऊन यायले, चांगला मोबाईल घ्या, टच स्क्रीन अमक तमक. महाराज घेतला ना 78,00,000 ते कुणीकडे हात लागले की फुसकून दुसरंच फंक्शन निघायचं. महाराज तुम्हाला खोटं वाटल, शिकलेला असलो, कीर्तन जरी करीत असलो, गाडी घेऊन फिरत असलो तर मला फोटो पाठविता येत नाही, मेसेज पाठविता येत नाही. मोबाईल आला उचलायचा आणि बोलायचा आणि नंबर कट करायचा, बस एवढंच येतंय. कोणी जर म्हणलं महाराज तुमचा फोटो पाठवायचा, दुसऱ्याला सांगतो, आमच्या ड्रायव्हरला सांगत असतो, शिदू ही पाठवा, मला येत नाही. बस न्यायला पाठवलं सांगायला ते महाराज. मग घ्यायचा कशाला. आता कोणती साधी गाडी घेतल्यावर सुद्धा कीर्तनाला आलो असतो ना, पण लोक म्हणले एवढे पैसे घ्यायलेत काय हुरावर न्यायचे काय, चांगल्या गाड्या घ्या. घेतल्या महाराज. दुसरीकडे 2 ठिकाणी महाराज बुकिंग केली गाड्याची, 700 मिळेना. आणि अचानक परभणीला म्हणले हाय गाडी, पेमेंट म्हणलं सगळे नगदी. एवढे पैसे खर्चच नाही ना मला. पोरीचं लग्न नाही, पोराचं शिक्षण नाही, बायको रुसत नाही, आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला देत नाही, कोणाला देत नाही महाराज. पैसा कसा मोडून जीवाला येते रडू. 25 लाखाची गाडी महाराज, 2 गाड्या का ही विकून टाका, विकता येईल. राही ना. एकदा तर 3 गाड्या होत्या, स्विफ्ट डिझायर होती, मांजाई होती आणि 700 होती. मनाला वाटेल ती घेऊन जायची गाडी, आपली हाऊस. आता महाराज तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही शिलंगण खेळून आल्यावर, दिवाळीच्या अगोदर दसऱ्याला शिलंगण खेळून आल्यावर तुम्ही घरी येता, ते सौंदर्य आपटा वगैरे घेऊन, आणि घरी माय बाप बायको बहिणी ओवाळत्यातनं.
आता सगळ्या घरातच ववाळायला बघितल्यावर मी एकटा, मलाही वाटलं ववाळून घ्यावं, पण कुणीच नाही ना घरी. पण मी असा हारणारा माणूस नाही. पंचारती केली, आपले आपण कुंकू असं लावून घेतलं, मग आता हातानं कसं वळ. मी देवळीमध्ये पंचारती ठेवली. एक जण म्हणलं, काय महाराजाला भानामती झाली का, झुलायले का? आमचे चुलते म्हणले, काय करायला केशव? म्हणलं, तात्या ववाळून घ्यायलो. अरे गधड्या, दुसऱ्यानं ववाळावं लागतंय. मला कोण नवाजीन घरचाच बुवाजी नसतंय, दुसऱ्यानं वाव कौतुक दुसऱ्यानं करावं, आपले आपण नाही. योगायोगानं त्याप्रमाणे भगवंतानं विचार केला. संचितामध्ये आहे का सुख दुःख? मग इथं लोकांना खर्च करून ऐका. त्यावेळेस सांगितलं, तुमचं सगळं संचितामधलं पाप जळतं. डोंगरा एवढं जरी असलं तरी जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, विठोबाचं नामचिंतन केलं, वेळोवेळा मनी ध्याय त्याचा विचार करू आपण. पण असं जर केलं तर तुमचं डोंगरा एवढं संचितातलं पाप जळून जातं. ते पाप तुम्हाला दुःख देत नाही. म्हणून जळतील पापे जन्मांतरीची, ब्राह्मण पूजा करताना सांगतेत ना, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीषु, कोणत्याही जन्मातलं पाप दुःख देणार नाही. याच्याकरता सगळं पाप संपलं पाहिजे. महाराज, असं तुम्ही तोंडानं सांगता का? कायदा आहे, शास्त्र आहे. लक्षात ठेवा, भगवद्गीता हे अध्यात्मशास्त्र आहे आणि रामायण हे नीतिशास्त्र आहे. त्या भगवद्गीतेमध्ये स्वतः